चलो, आय थिंक सो फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन विचारलं होतं आणि ए बी लाईन जी आहे इथं ड्रॉ केली होती आपण. ठीक आहे, समथिंग ए बी पॉइंट आणि हा ए पॉइंट. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन. आणि हे डॅम सेक्शन दिला होता, याचे डायमेन्शन्स पण दिले होते, बट इथं हे झाले. हे आय थिंक सो 800 काहीतरी दिलं होतं, 800 mm. ठीक आहे, आणि हे आय थिंक सो 600 mm होतं. राईट आहे. चलो, आणि आपलं थोडंसं डिस्कशन झालं होतं की फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए कंपोजिट सेक्शन. हा जो काही कंपोजिट सेक्शन आहे अबाउट ए बी लाईन कॅल्क्युलेट करायचं आहे. अबाउट ए बी लाईन कॅल्क्युलेट करायचं. मग आता अबाउट ए बी लाईन कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युले माहित नाहीत. मग ह्याला आपल्याला काय करायचंय, फंडामेंटल फिगर्स मध्ये कन्वर्ट करायचंय. तर हा जो डॅम सेक्शनचा इथला एज आहे, इथून जर इथं परपेंडिक्युलर टाकलं तर हा जो सेक्शन आहे हा एक रेक्टँगल तयार होणार आहे आणि हा एक ट्रायंगल तयार होणार आहे. जो रेक्टँगल तयार होणार त्याला सेक्शन नंबर 1 म्हणलं आणि ट्रायंगल तयार होणार त्याला मी सेक्शन नंबर 2 म्हणलं. ठीक आहे, सेक्शन नंबर 1 चा जो काही सेंट्रॉइड आहे तो इथं कुठतरी असेल. ठीक आहे, त्याला आपण G1 म्हणलं होतं. ते G1 मधून जी का हॉरिझॉन्टल लाईन जाईल त्याला आपण सेंट्रॉइडल X1 लाईन म्हणलं होतं. ठीक आहे, आणि फिगर नंबर 2 जी आहे, सेक्शन नंबर 2, त्याचा सेंट्रॉइड इथं कुठतरी आहे आणि याच्यातून जी हॉरिझॉन्टल लाईन जाईल त्याला आपण सेंट्रॉइडल X2 म्हणलं होतं. ठीक आहे, आता मी जेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन काढायचा विचार जेव्हा करतोय, जेव्हा मी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन जेव्हा काढायचा विचार करतोय तेव्हा माझ्या लक्षात हे येलंय की ही ए बी लाईन कुठल्याच फंडामेंटल फिगरच्या सेंट्रॉइड मधून जात नाहीये. मग मी काय करेन, बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करेन आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करेन. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन जेव्हा मी कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करायलो तेव्हा मला फक्त फिगर 1 दिसली पाहिजे. मला सांगा, फिगर 1 ची कुठली सेंट्रॉइडल ऍक्सिस ही ए बी ला पॅरलल आहे? कुठली आहे? रेणुका, आवाज येतोय? X1 प्लस त्याचा एरिया सेक्शनचा इंटू H1 स्क्वेअर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ H1 हियर? H1 इज अ डिस्टन्स बिटवीन X1 जी लाईन आहे, मी तर थोडस रेड कलर मध्ये किंवा ब्लू कलर मध्ये करतो. ठीक आहे, ब्लू कलर मध्ये करतो, चेक करा. इथून हे जे डिस्टन्स आहे ह्याला इथवरच्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, H1 म्हणतो, वरच्या ऍक्सिस पासून इथपर्यंतचा. आता हा जो सेक्शन आहे निकलक जर आहे, हा जो सेक्शन आहे रेक्टँगल, ह्या रेक्टँगल हा ट्रायंगल सोबत ऍड केलाय का सबट्रॅक्ट केलाय रे? हा जो रेक्टँगल आहे सेक्शन नंबर 1 तो ट्रायंगल सोबत ऍड केलाय का सबट्रॅक्ट केलाय? ऍड केलाय, म्हणून इथे ऍड करायचं. आता ट्रायंगलचा जेव्हा विचार करायलो त्या ट्रायंगलच्या सेंट्रॉइड मधून आपली ऍक्सिस चालली का ए बी लाईन? नाही. मग अगेन युजिंग ए पॅरलल ऍक्सिस थेरम काय करावं लागेल रे, या ट्रायंगलची जी काय सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे X2 त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस एरिया 2 इंटू H2 चा स्क्वेअर, वेअर H2 इज अ डिस्टन्स बिटवीन X2 लाईन अँड ए बी लाईन. हे जे डिस्टन्स असेल तुमचं H2 असेल. कळतंय? मग आता इथं थोडीशी मत पाहिजे. रेक्टँग्युलर सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय रे सेंट्रॉइडल ऍक्सिसचा?
तो आपल्याला माहिती आहे बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. बरं सेक्शन 1 आहे म्हणून B1 D1 लिहिणार आहे प्लस त्याचा एरिया कसा काढायचा रे, तर तो अगेन B1 इंटू D1 इंटू काय रे H1 चा स्क्वेअर. हे कळालं का ते सांगा. हे कळाले का, हो की नाही? अरे हे कळालं का सिद्धी? चलो प्लस ट्रायंगुलर सेक्शन आहे ते बी रेक्टँग्युलर म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे, तर ते किती येईल रे, BH क्यूब बाय भाग्यश्री, मंजू, नागनाथ, रेणुका, सिद्धी. जर समजा ट्रायंगुलर सेक्शन बघितला राईट अँगल ट्रायंगलच्या सेंट्रोइडल एक्स चा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? बोला. राईट अँगल ट्रायंगलच्या सेंट्रोइडल एक्स चा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? BH क्यूब बाय 36 प्लस ट्रायंगलचा एरिया 1/2 इंटू बेस B2 इंटू हाइट H2. कैपिटल H स्टैंड्स फॉर ए हाइट ऑफ ट्रायंगल इंटू H2 चा स्क्वेअर. आता H2 काय, सगळ्या व्हॅल्यू लिहून देतो इथे मी. या केस मध्ये चेक करा, या केस मध्ये थोडीशी मदत करा. B1 कोण सांगतं रे किती येते? हा बेस आहे, त्याला B1 म्हणतो मी, थोडं डार्क करतोय. हा B1 आहे, किती असेल रे, कोण सांगेल B1? 200. थँक्यू. चल D1 किती असेल? हा D1 वाटलं तर मी आणखीन डार्क करतो याला. दिस कॉल्ड D1. किती आहे D1? 600. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे H1. H1 किती असेल कोण सांगा रे? H1 कळालं का? हो. चलो मग आता इथं B2 कोण सांगते? B2 इम्पॉर्टंट आहे. B2 कोण सांगेल रे, किती आहे? टोटल 800 आहे, ह्याच्यातून हा 200 मायनस केला तर हा किती राहतो? 600. H2 हाइट ऑफ ट्रायंगल किती आहे रे? 150. ए दिदे, नाही चालू. हा 600. टोटल हाइट ऑफ ए ट्रायंगल, कैपिटल H स्टैंड्स फॉर टोटल हाइट and 600. small h2 small 200. h2 200. 200 कसं आलं कळालं? हो. कसं? कसं आलं? टोटल हाईट 600 आहे ना. हा मग ट्रायंगलचा सेंट्रॉइड हा बेस पासून हाइटच्या 1/3 वर असतो. हो. क्लियर आहे? मग H2 ची व्हॅल्यू किती होती? 600 डिवाइड बाय 3 विच इज इक्वल टू 200. कळालं? 200. हो. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू पुटअप करून तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगता येतील का? चलो हा कंप्लीट कॅल्क्युलेशन सांगा आणि मला फायनली मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन कॅल्क्युलेट करून सांगा.
ह्या सगळ्या व्हॅल्यू पुटअप करायच्या आणि मला फायनल आन्सर सांगायचं. हा झालं का रेणुका? भाग्यश्री हो सर झालं. येस सर. सांग. 2.52 into 10 to the power 10. हा सगळ्यांचा आला का चेक करा रे. 52 सर. 62 नाही 52 का? चलो 52 mm raised to आलं का रे सगळ्यांचं? भाग्यश्री भाग्यश्री 1 मिनिट सर. चलो नागनाथ सिद्धी तुझं आलं का? हो आलंय सर. सेम आलं का? ठीक आहे. ते बाकीचे लेकर जॉईन झाले कसं करायचं? कंटिन्यू करायचं? हो कंटिन्यू करायचंय सर. आता ते बाकीच्या लेकरांचं कसं करायचं मग? ते नाहीये का जॉईन? ते लाईट गेल्यामुळे ते डिस्टर्ब झाले नाहीत का? जॉईन झाले नाहीत ते. बरं ठीक आहे चालेल. एक काम करू, उद्या जरा जास्त वेळ घेऊ. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. हा आजच्या दिवस थांबूत. उद्या जरा जास्त वेळ घेऊ. एक 4 प्रॉब्लेम घेऊ उद्या व्हर्टिकल वगैरे सगळ्याचे. आणि विशेष म्हणजे उद्या असे प्रॉब्लेम घेऊ जे की एमएसबीटी ला विचारतील. ठीक आहे. ठीक आहे. चल. कोणाला काय डाऊट, कोणाला काय अडचण? कोणाला काही डाऊट किंवा काही अडचण नसेल तर आज थांबणार आहेत. बाकीच्या फ्रेंड्सना पण सांगा.